प्रेज द लॉर्ड. जय मसीही. ख्रिस्तामध्ये माझ्या भावा बहिणींनो, न्यायाच्या दिवसाविषयी बायबल आपल्याला अशा प्रकारे सांगतं. आपण पाहूया. इब्री लोकास पत्र अध्याय 9 27 वचन. प्रत्येक मनुष्याला एकदाच मरणे नेमले आहे आणि त्यानंतर न्याय होतो. रोमकरस पत्र म्हणतं 14 अध्याय आणि 12 वचन. म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण देवाला स्वतःचा हिशोब देईल. माझ्या प्रियांनो, आपल्याला एक ना एक दिवस देवाला हिशोब द्यायचा आहे. उपदेशक म्हणतं 12 आणि 14 वचन. कारण देव प्रत्येक कृत्याचा आणि प्रत्येक गुप्त गोष्टीचा न्याय करील, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. आपण पृथ्वीवर राहतो, आपण चांगले कृत्य करतो, वाईट कृत्य करतो, या सगळ्या दोन्ही गोष्टीचा आपल्याला देवाला हिशोब द्यायचा आहे. हे आपल्याला ठाऊकच आहे. पण माझ्या प्रियांनो, ज्या गोष्टी आपल्याला करायला नको आहे त्या आपण करूच नये. कारण की आपल्याला देवापाशी जाऊन त्याला हिशोब द्यायचा आहे. सगळ्या कृत्यांचा, वाईट आणि चांगल्या गोष्टींचाही हिशोब द्यायचा आहे. मत्ती 12:36. लोक जे प्रत्येक निरर्थक शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यायला लागेल. लोक जे प्रत्येक निरर्थक शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. आपल्या बोलण्याचा, आपल्या प्रत्येक शब्दाचा सुद्धा हिशोब आपल्याला देवाला द्यायचा आहे. पण म्हणून आपण कसे बोलावे, काय बोलावे याचा विचार करून कधी पण शब्द वापरावा, कधी पण विचार करून बोलावा. कोरिन्थीकर पत्र अध्याय 5 10 वचन. कारण आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहिले पाहिजे. कोरिन्थीकरास म्हणतं, कारण आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर उभे राहिले पाहिजे. हो, आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये, आपण सर्वांनी देवाच्या न्यायसनासमोर एक दिवस आपल्याला उभे राहायचे आहे. प्रगटीकरण अध्याय 20 12 वचन. मी लहान मोठे सर्व मृत सिंहासनासमोर उभे असलेले पाहिले आणि पुस्तके उघडली गेली. आपल्या नावाची, ज्या पुस्तकात आपले नाव आहे ते पुस्तक एक दिवस न्यायसनासमोर आपण जाऊ तेव्हा आपल्या नावचे पुस्तक उघडले जातील. हे पण आपल्याला ठाऊक आहे. म्हणून आपण आज असे जीवन जगा की न्यायाच्या दिवशी तुम्हाला भीती नव्हे तर आनंद वाटेल. माझ्या प्रियांनो, आपण असे जीवन जगायला पाहिजे. न्यायाच्या दिवशी आपल्याला भीती नाही तर आनंद झाला पाहिजे. असे जीवन आपण या पृथ्वीवर जगूया. देवाचा न्याय अचूक आणि पवित्र आहे. देवाचा न्याय अचूक आणि पवित्र आहे, निष्पन्न आहे. म्हणून आजच असे जगा जीवन जगूया की न्यायाच्या दिवशी भीती नव्हे तर तुमच्या उपस्थितीत आनंद, भीती नव्हे तर प्रभूच्या उपस्थितीत आनंद आणि आशा मिळेल. आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आपण असे आनंदाने जगूया की आपल्याला न्यायाच्या दिवशी भीती नाही वाटणार तर आनंद वाटेल. आजचा प्रत्येक निर्णय उद्याच्या न्यायासनासमोर उभा राहील. म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे जगूया. आजचा प्रत्येक निर्णय देवाच्या न्यायासनासमोर उभा राहील. म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे जगूया. जे देवाने वचनात सांगितले त्या वचनानुसार आपण या पृथ्वीवर जगूया. न्यायाच्या दिवशी निश्चित आहे. म्हणून आजच पश्चाताप करून प्रभू येशूवर विश्वास ठेवूया आणि त्याच्या इच्छेनुसार जगूया.
न्यायाचा दिवस निश्चित आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून आजच पश्चाताप करा, प्रभूवर विश्वास ठेवा आणि त्याच्या इच्छेनुसार जगूया. माझ्या प्रियाने, पुन्हा सांगते, आजच पश्चाताप करूया, त्याच्या इच्छेनुसार जगूया आणि त्याच्यावर विश्वास ठेवूया. प्रिय माझ्या भावा बहिणींनो, जे येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितले आहे त्यानुसार आपण जर खरंच वागत राहिलो, या पृथ्वीवर जगत राहिलो, जीवनशैली आपली वचनाप्रमाणे ठेवली, तर खरंच आपण न्यायासनासमोर आनंदी होऊन जगूया. कारण का, जे लोक दुष्कर्म, पाप अशा अनेक चुका करतात, त्यांच्या मनात सतत चिंता राहील त्यावेळेस, ज्यावेळेस आपण न्यायसनासमोर उभे राहू, आमचं काय होईल, आमचं काय होईल. पण जे लोक आता चांगलं वागतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, प्रभूची स्तुती, वचन वाचतात, प्रार्थना करतात, त्या लोकांना कधीच भीती वाटणार नाही. कारण ते लोक प्रभूचे आहेत आणि प्रभू त्यांना हात धरून घेऊन जाईल. हे प्रभूचे वचन, देवाचे थोर उपकार, येशूच्या नावात आमेन. प्रिय माझ्या भावा बहिणींनो, ख्रिस्तामध्ये माझ्या भावा बहिणींनो, हे वचन दुसऱ्याला शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये आमेन जरूर लिहा.